नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बीडच्या राजकारणात सध्या याच एका प्रश्नाने आणि एका खळबळजनक आरोपाने प्रचंड वादळ निर्माण केले. थेट आमदार धनंजय मुंडेंवरच गाडी आडवी लावून हवेत 2 राऊंड फायर केल्याचा अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला. काही दिवसांपूर्वी समाधान खिंडकर नावाच्या व्यक्तीने मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या विरोधात एक तक्रार दिली होती. या तक्रारीत असा दावा केला होता की देशमुखांनी अंगरक्षकाचं पिस्तूल काढून थेट डोक्याला लावलं आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बीड ग्रामीण पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता तात्काळ या प्रकरणी कलम 307 नुसार हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. हा हाय प्रोफाईल गुन्हा दाखल झाल्यानंतर थेट IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कमान हाती घेतली. तब्बल 7 तास सखोल चौकशी करण्यात आली. घटनास्थळावरील हॉटेलचे CCTV फुटेज तपासण्यात आले आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. आणि या तपासात जे समोर आलं, पोलिसांनी स्पष्ट केलं की देशमुखांनी कोणावरही पिस्तूल रोखलं नव्हतं. प्राथमिक चौकशीतच हा गुन्हा संपूर्णपणे खोटा असल्याचं उघड झालं. हा गुन्हा खोटा निघाल्यानंतर पोलीस ठाण्यातून बाहेर येताच धनंजय देशमुखांनी थेट प्रसार माध्यमांसमोर खरा बॉम्ब फोडला. ज्या व्यक्तीवर आधीच 48 गुन्हे दाखल आहेत, त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी माझ्यावर खोटा गुन्हा कसा दाखल केला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि याच वेळी त्यांनी थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.